त्याच्याकडून घेतले. ॲट होम सोमदत्त रोस्टेड द ग्रॅम वेल. बघा पुन्हा इथे सोमदत्तने ते हरभरे घेऊन काहीतरी खाऊन टाकले असं नाही केलं. तो घरी गेला, त्याने ते रोस्ट केले. सी द मिनिंग, या बोर्डवर व्हाईट बोर्डवर काही मिनिंग्स लिहिलेले आहेत. रोस्ट म्हणजे भाजणे. काय लिहिले बघायचे, टू रोस्ट भाजणे. तो घरी गेल्यानंतर ते हरभरे त्याने भाजले. देन ही टूक अ पिक्चर ऑफ वॉटर. त्याच्यानंतर त्याने एक पिक्चर म्हणजे त्याला सुरई असा शब्द आहे खरं तर डिक्शनरीमध्ये, पण आपण त्याला माठ पण म्हणतो बघा. पाण्याचा एक माठ असतो, मातीचं भांड. थोडक्यात थंड होण्यासाठी पाणी, ते मातीचं भांड त्याने घेतलं. अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड्स विथ हिज ग्रॅम. आणि क्रॉस रोड्स एखाद्या चौकामध्ये किंवा तिठ्यावर थोडक्यात तो असं उभा राहील. काय घेऊन? विथ हिज ग्रॅम ॲट द वॉटर. भाजलेले हरभरे आणि थंडगार पाणी. ही वेटेड फॉर अ लॉंग टाइम. बराच वेळ उभा राहिला वाट बघत, कारण सुरुवात होती. बघूया ह्याच्यातून काही होतं पुढे का. इन द इव्हिनिंग, थोड्या वेळाने ज्यावेळी संध्याकाळ होऊ लागली, वेन द लेबर्स वेअर रिटर्निंग फ्रॉम द वूड. तेव्हा लेबर्स म्हणजे कामगार थोडक्यात, रिटर्निंग फ्रॉम वूड, वूड म्हणजे जंगल, जंगलातून जेव्हा कामगार परत येत होते, त्या कामगारांनी काय केलं? दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्रॅम अँड वॉटर. त्यांनी बघितलं, त्या डोंगरातून उतरत होते संध्याकाळच्या वेळी, बघितलं तर एक मुलगा मस्त गरम हरभरे घेऊन उभा आहे आणि पाणी थंडगार त्याच्या बरोबर आहे. सोमदत्त ऑफर्ड द ग्रॅम अँड वॉटर पोलाइटली. पोलाइटली म्हणजे नम्रपणे. त्याने नम्रपणे त्यांना असं विचारलं की अहो तुम्हाला दादा गरम हरभरे आहेत, पाहिजेत का, घेता का? असं अगदी नम्रपणे त्यांना विचारलं. बट वी हॅव नो मनी. पण त्यांचं उत्तर काय होतं? अरे बाबा तू विचारतोयस खरं, पण आमच्याकडे पैसे कुठे आहेत? 2 स्टिक ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. आम्ही तुला देऊन काय देऊ शकतो? आम्ही जी लाकडं घेऊन चाललोय मोळी बांधून, त्याच्यातली 2 लाकडं तुला आम्ही देऊ शकतो त्या हरभऱ्याच्या आणि पाण्याच्या मोबदल्यात. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर, एक्सक्लेम्ड सोमदत्त. अहो हे खूप चांगलं पेमेंट आहे, 2 मला लाकडं चालतील ना, हे घ्या. एवढ्याशा फूडसाठी किंवा एवढ्याशा या मेजवानीसाठी, फेअरसाठी चालेल मला, काही प्रॉब्लेम नाही. बाय ऍक्सेप्टिंग 2 स्टिक्स फ्रॉम इच लेबरर, सोमदत्त कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे मोळी म्हणतो आपण त्याला, लाकडाची मोळी. बंडल म्हणजे मोळी, बंडल. हा सुद्धा शब्द कशाचं बंडल आहे त्याच्यावर त्याचे अर्थ बदलतात. बंडल ऑफ नोट्स असेल तर नोटेची गड्डी म्हणतात त्याला, लाकडाची गड्डी म्हणत नाही, लाकडाची मोळी म्हणतो आपण. आलं का लक्षात? बंडल ऑफ स्टिक्स, लाकडाची मोळी. मोळीमधून 2 लाकडं त्याने ऍक्सेप्ट केली. देन ही टूक द बंडल टू द मार्केट. आणि मग 2 लाकडं सगळ्यांची ज्यावेळी त्याच्याकडे जमली, तर त्याने पण एक बंडल केलं, लाकडाची मोळी तयार केली आणि तिथून निघून गेला मार्केटमध्ये. सोल्ड इट. आणि ते त्याने विकली लाकडाची मोळी. अँड बॉट सम मोर ग्रॅम विथ इट. आणि परत गुंतवणूक केली, रिइन्व्हेस्टमेंट केली. कशामध्ये? ते हरभरे परत विकत घेतले, कारण ही आयडिया मिळाली ना. व्यापाराने मेलेल्या उंदराच्या बदल्यामध्ये हरभरे दिले होते. घरी येऊन भाजले, पाणी घेऊन उभा राहिला, त्याच्या मोबदल्यात लाकडं मिळाली. आता लाकडं घेऊन पुन्हा काहीतरी त्या लाकडातून केलं पाहिजे, म्हणून परत त्याने काय केलं? ती लाकडं नेऊन मार्केटमध्ये दिली आणि त्या मोबदल्यामध्ये आणखीन हरभरे विकत घेतले, ग्रॅम्स. सोमदत्त डिड धिस एव्हरी डे. आणि सोमदत्तने हे चालूच केलं. तो दररोज जायचा, हरभरे घ्यायचा, भाजायचा मस्तपैकी आणि संध्याकाळी तिथे
ते जे कामगार यायचे त्यांना दमून थकून भागून आलेले असायचे, त्यांनाही बरं वाटायचं. ही बिकम वेल नोन अमॉंग द लेबर्स. तो अगदी सगळ्यांना परिचित झाला, वेल नोन झाला, अगदी प्रसिद्ध झाला म्हटलं तरी चालेल त्या कामगारांमध्ये. चर्चा झाली की संध्याकाळी जाताना मस्त गरम हरभरे खायचे. ऍड्स द नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्रॅम्स. एकदम मस्त. अर्थात त्याने मग त्या हरभरे नुसते होते, त्याच्यावर त्याने मग मीठ थोडंसं मारायला सुरुवात केला असेल, मसाला मारायला सुरुवात केला असेल, कारण टेस्टी हा शब्द वापरलाय त्यांनी, त्यामुळे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यातही त्याने डेव्हलपमेंट निश्चितपणे केलेली असणार. अँड रिफ्रेशिंग वॉटर, आणि मस्त ताजं करणारं एक थंडगार स्वच्छ पाणी त्या माठामध्ये तून द्यायचा. टू बाय हिज ग्रॅम एव्हरी डे ऑन देअर वे बॅक फ्रॉम द वुड्स. वे बॅक म्हणजे घरी येतानाचा जो त्यांचा मार्ग होता. फ्रॉम द वुड्स, वुड्स म्हणजे जंगल, WWOD वुड म्हणजे जंगल. तर त्या जंगलामधून येताना हे सगळं त्याला मिळायचं. सोमदत्त गॉट सेव्हरल बंडल ऑफ स्टिक्स. आता मोळ्यांची संख्या वाढली, थोडासा वाढला. पहिल्यांदा एकच मोळी होती, आता भरपूर यायला लागले कामगार, हरभरे घ्यायला लागले, लाकडंही वाढली, मोळ्याही वाढल्या. बिकॉज नाव ही हॅड सो मेनी कस्टमर्स. कारण आता त्याचा कस्टमर बेस वाढला होता, गिरायकं वाढली होती, कामगार जरा वाढत चालले होते. वन्स वेन सोमदत्त वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट ही मेट अ पॉटर. एकदा असाच तो मार्केटमध्ये ते मोळ्या विकत होता लाकडाचा, आणि तेवढ्यातच त्याला त्या बाजारामध्ये एक पॉटर भेटला. पॉटर म्हणजे कुंभार, जो मातीची भांडी बनवतो त्याला पॉटर आपण म्हणतो. तो पॉटर भेटला. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस. त्याला मोठ्या प्रमाणात लाकूड हवं होतं. कशासाठी? आपल्याला माहिती आहे, कुंभार ज्यावेळी मातीची भांडी बनवतात त्यावेळी ती माती जाळावी लागते. ती फर्नेसमध्ये जाळतात. फर्नेसला भट्टी म्हणतात. भट्टी, ते फर्नेस जे आहे, ती भट्टी जी आहे, ती भट्टी तापवण्यासाठी, ती माती जाळून ते सगळं बनवण्यासाठी, बनवलेली जी भांडी आहेत ही कडक घट्ट करण्यासाठी ती भट्टी तापवावी लागते, जाळावी लागते. त्याच्यासाठी लाकडं लागतात, आणि ते फर्नेसमध्ये जी लाकडं त्याला हवी होती म्हणून तो सोमदत्ताला त्याने ऑफर दिली. इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्त पॉट्स फॉर हिज ग्रॅम अँड अ फ्यू पिचर्स फॉर द वॉटर. त्याने काही भांडी दिली मातीची, ग्रॅम, हरभरे गरम करण्याकरता, हरभरे ठेवण्याकरता, हरभरे सर्व करण्याकरता, आणि काही प्रमाणामध्ये मातीची भांडी पण दिली. पाणी ठेवण्यासाठी ती सुरई, ज्या पिचर्स आपण म्हणतो, माठ पण काही दिले. सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी. सोमदत्त आपले पैसे अजिबात फुकट घालवत नव्हता. ही वर्क हार्ड टू सेल द वुड इन द मॉर्निंग अँड द ग्रॅम इन द इव्हिनिंग. त्याने आपला दिनक्रम पण बनवला. सकाळी तो काय करायचा? सकाळी तो लाकूड विकायचा जाऊन, जी आदल्या दिवशी सगळ्या कामगारांनी त्याला मोबदला म्हणून दिलेली असायची, ती सकाळी विकायची. आणि संध्याकाळच्या वेळेत ठरलेला होता त्याचा व्यवसाय की ते हरभरे भाजणं आणि हरभरे विकायला उभं राहणं. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द गुड्स फ्रॉम द लेबर्स. एक दिवशी म्हणजे हळूहळू काही काळानंतर त्याच्याकडे थोडेसे पैसे असे एवढे जमले की तो भरपूर लाकडं विकत घेऊ शकत असे. आणि मग आफ्टर सम टाइम ही इवन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट. आणि ह्या सगळ्या हळूहळू घडामोडीनंतर त्याने स्वतःचं दुकान घेतलं त्या मार्केटमध्ये, बाजारामध्ये. ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर्स. पुन्हा शब्द आला, पोलाइट म्हणजे नम्र. तो आपल्या कस्टमर बरोबर म्हणजे आपल्या ग्राहकांबरोबर नेहमीच नम्रतेने वागायचा. सम ऑफ देम पेड हिम कॅश विथ, अदर्स पेड हिम इन काइंड. काही जण त्याला पैशाच्या स्वरूपात मोबदला द्यायचे, काही जण वस्तूच्या स्वरूपात द्यायचे. दे गेव हिम व्हॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. गिरायक त्याला त्यांच्याकडे ज्या काही वस्तू देण्यासारख्या असतील त्या द्यायची मोबदल्यामध्ये, आणि तो कुठलीही गोष्ट घ्यायचा, काही प्रॉब्लेम नाही. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. आणि सोमदत्त सुद्धा ह्या सगळ्या आर्टिकल्स म्हणजे कुठलीही गोष्ट
जी काही त्याला मोबदल्यामध्ये मिळायची ती पुन्हा कशी द्यायची आणि त्याच्या मोबदल्यात आणखीन काही गोष्टी कशा मिळवायच्या, अशा प्रकारचं एक ट्रेड, व्यापार, वस्तू